इजाईना बेंदू गायनोर म्हणून कमायची ना पण जुताचा आहे ना वही पे मॅग्रेट कर प्याचा नाही समजलं की हे बारकं काय म्हणलं? मग थांबा, परत एकदा ऐका. इजाईना बेंदू गायनोर म्हणून कमायची ना पण जुताचा आहे ना वही पे मॅग्रेट कर प्याचा. तर मित्रांनो, आता नक्कीच तुम्हाला समजलं असेल बारकं काय म्हणलंय. पण मित्रांनो, ही व्हिडिओ आणि ही PLP तुम्हाला मी फ्रीमध्ये देणार आहे आणि तुम्ही त्यामधून नक्कीच तुम्ही पैसे कमवू शकता. कसं होणार तर सांगतो. या व्हिडिओत तुम्हाला PLP देणार आहे. ती PLP तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर लागेल तो पासवर्ड आणि तो पासवर्ड तुम्ही या व्हिडिओत 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. तो पासवर्ड मिळवा आणि तुम्ही ही PLP फाईल डाउनलोड करा. त्याच्यानंतर ही PLP फाईल तुम्ही यूज करून नक्कीच बरेच डिझाईन बनवू शकता आणि त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता. तर कसं करायचं तर तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा मोबाईलवरती आपण पिक्सेल लॅब ओपन करून घेतलेलं आहे आणि हे पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर आपली PLP फाईल इथे मी ॲड केलेली आहे. इथे एकदम प्रॉपर अशी PLP फाईल ही तुम्हाला दिलेली आहे. त्याची साईज वगैरे जर सांगायचं झालं तर साईज तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती 851 बाय 1280 हे अशा प्रकारे साईज आहे आणि व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंजेस वगैरे करू शकता. आता हे 10 वेळा जर तुम्ही चेंजेस केले तर 10 वेगवेगळ्या डिझाईन तयार होतील. अशा प्रकारे नक्कीच तुम्ही 10 डिझाईन एका PLP मधून करू शकता. तुम्ही जास्तही करू शकता किंवा तुम्ही कमीही करू शकता, तुमच्या हातात आहे. तर आता मी इथे सगळ्यात पहिल्यांदा मी इथे हा शेप घेतला, त्याला ग्रेडियंट अप्लाय केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता वरच्या साईडला हा साऊंड वगैरे मी ॲड केलेलं आहे. त्याचं कलर ॲडजस्टमेंट केलेलं, थोडं निळसर वगैरे केलेलं आहे. त्याच्यावरती मी हा लोगो टाकलेला आहे. जसं मला ऑर्डर आली ती त्या पद्धतीने मी काम करून दिलेलं आहे. बाकी याच्याहून अधिक सुंदर देखील ही डिझाईन होऊ शकली असती आणि तुम्ही ती नक्कीच करताल. तर हे अशा प्रकारे मी हा इथे लोगो टाकला. याच्यानंतर आपण प्रत्येक डिझाईनमध्ये टाकतो त्या पद्धतीनं असे हे टेक्स्ट टाकलेले जे की श्रीलिपी कन्व्हर्टेड आहे. त्याच्यानंतर इकडे बेंदूर हे टेक्स्ट टाकलं, त्याला आपण ग्रेडियंट वगैरे मस्तमध्ये इथे अप्लाय केलेले. कलर वगैरे आपल्या बॅकग्राऊंडला एकदम उठून दिसते. त्याच्यानंतर महाराष्ट्रीयन असं हे टेक्स्ट टाकलं आणि हे दोन्ही पण फॉन्ट आहेत ते म्हणजे इन्फिनिटी आणि हे इन्फिनिटी फॉन्ट तुम्हाला नक्कीच माहिती असेल की आपण आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत. ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या व्हिडिओ पहा आणि ते डाउनलोड करू शकता. याच्यानंतर खाली आपण टाकलेले निमित्त सर्व शेतकरी बांधव, बैलगाडा मालक, चालक, शौकीनांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारे आपण श्रीलिपी कन्व्हर्टेड टेक्स्ट टाकून इथपर्यंत तरी डिझाईन पूर्ण केली आणि याच्यानंतर विठ्ठलाच्या कपाळावर जो टिळा असतो तर तो टिळा इथे अनुस्वार स्वरूपी मी बेंदूर यासाठी वापरलेला आहे. याच्यानंतर इकडे मी इकडे टेक्स्ट वापरलेले भव्य मिरवणूक सोहळा जे की श्रीलिपी कन्व्हर्टेड आहे. त्याला देखील आपण ग्रेडियंट अप्लाय केलेलं आहे. ग्रेडियंट अप्लाय केल्यानंतर इकडे स्ट्रोक अप्लाय केलेला आहे. त्याचबरोबर इथे तारीख वगैरे टाकलेली आहे जे की श्रीलिपीच कन्व्हर्टेड ऑल ओव्हर डिझाईनमध्ये श्रीलिपी वर्क केलेलं आहे आपण. आणि जर तुम्हाला श्रीलिपी फॉन्ट पाहिजे असतील तर ते देखील आपल्या चॅनलवरती मागील काही व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तुम्ही डाउनलोड करू शकता, एकदम फ्रीमध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही डाउनलोड करा आणि नक्कीच यूज करू शकता. याच्यानंतर हे अशा प्रकारे हे बैलांच्या तिन्ही PNG मी इथे ॲड करून घेतलेले आहेत. जसे फोटो असतील त्या पद्धतीने डिझाईन होती मित्रांनो. हे मेन आहे, जेवढे फोटो सुंदर तेवढी डिझाईन आपली अट्रॅक्टिव्ह आणि तेवढेच त्याहून अधिक सुंदर होती. तर अशा प्रकारे मी जसे फोटो मला मिळालेले त्या पद्धतीने मी एकदम आपल्या पद्धतीने व्यवस्थित सेट करून देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. याच्यानंतर इथे एक ब्रश इथे ॲड केलेला आहे थोडक्यात आणि थोडंसं हाईड करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. कशा प्रकारे मी तुम्हाला पुढं समजून जाईल. याच्यानंतर इथे एक सर्कल ॲड केला, त्या सर्कलला इकडे आपण टेक्स्चर ॲड केलं आणि टेक्स्चरमध्ये हा फोटो हलगीवाल्यांचा तर हा फोटो मी ॲड केलेला आहे. बाकी याला अजून आपण काही केलेलं नाही. तेवढंच केल्यानंतर आपण इथं परत एकदा आता आपल्याला नाव टाकायचं आहे त्यामुळं परत एकदा हे ब्रश यूज केलेलं आहे. याच्यानंतर प्रमुख आकर्षणचं टेक्स्ट टाकलेलं आहे. याच्यानंतर इथे श्रीराम
हलगी ग्रुप अकलूज हे अशा प्रकारे टेक्स्ट टाकलेलं आहे. बाकी खाली आता इथे यांच्या मालकांचं नाव वगैरे टाकलेलं आहे असं गोशाळाचं. त्याच पद्धतीनं अशा प्रकारे हे नाव टाकलेलं आहे. जशी रिक्वायरमेंट आली ती त्या पद्धतीनं मी डिझाईन तयार करून दिलेली आहे. त्याच्या खाली आपण आता इथे शुभेच्छुक आणि इथं गोसेवक रोहन बिलारे हे अशा प्रकारे मी नाव टाकलेले आहे. आता हा पूर्ण पॅसेजमध्ये आपल्याला जवळपास 12 फोटो आपल्याला ॲड करायचे होते. तर ते मोबाईलमध्ये थोडंसं वेळ लागला असता किंवा असं चालू दाखवायला वगैरे, तर ते मी आधीच PNGमध्ये तयार केलेले आहेत आणि ते एकदम प्रॉपरली मी तयार करून घेतलेले होते. तर त्याची मी PNG करून इथे मी डायरेक्ट ॲड करून घेतलेली आहे. तर हे अशा प्रकारे मी हे 10 पोरांची इथे PNG फोटो वगैरे मी थोडक्यात इथे ॲड केलेले आहे. जर तुम्हाला करायचं झालं तर इथे फक्त शेप ॲड करा. शेप ॲड केल्यानंतर तुम्हाला जो कलर तुम्हाला घ्यायचा आहे तो कलर तुम्ही इथे घ्या आणि याच्यानंतर इथं अशा प्रकारे शेप ॲड करा. जसं मी तुम्हाला मागे या सर्कलमध्ये कशा प्रकारे आपण हा फोटो ॲड केला तर त्याच पद्धतीने इथे फोटो या रेक्टँगलमध्ये देखील आपण ॲड करू शकतो. तर हे अशा प्रकारे आपण आपली ही डिझाईन पूर्ण केलेली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बाकी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो.